बघा, तर आजचा आपला टॉपिक आहे अकाउंट क्रिएशन इन टॅली. मागच्या भागामध्ये आपण अकाउंटचे ग्रुपिंग ग्रुप्स इन टॅलीचे दोन प्रॉब्लेम आपण बघितले. एक तुम्हाला होमवर्कला होता. त्याच्या अगोदर तुम्ही कंपनी इन्फॉर्मेशन, कंपनी तयार करायचं शिकलात. ग्रुप सिलेक्शन बघितलं आपण आणि ग्रुप सिलेक्शनचे प्रॉब्लेम आपण बघितले, बरोबर. आता आज आपण बघणार आहे नवीन तयार केलेल्या कंपनीमध्ये आपोआप तयार होणारे दोन अकाउंट्स कोणते. तयार केलेल्या कंपनीमध्ये नवीन अकाउंट तयार करणे, जे की आता आपण प्रॉब्लेम बघितला आहे. दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तयार केलेले अकाउंट बघणे, डिस्प्ले क्रिएटेड अकाउंट. तयार केलेल्या अकाउंट मध्ये बदल करणे, जसं आपण कंपनीत बदल केला होता बघा अल्टर कंपनी, तसं अल्टर अकाउंट पण ऑप्शन आहे. तयार केलेल्या अकाउंट मधील नको असलेले अकाउंट डिलीट करणे, काढून टाकणे. ते अकाउंट ऍडिशनल तयार झाले, नको येते आपल्याला, तर ते आपण काढून पण टाकू शकतो. या सगळ्या गोष्टी आजच्या भागात बघणार आहे. बघा, हा एक प्रॉब्लेम आपण बघितला होता, आपण सोडून घेतला होता इथं, बरोबर. याच्यामध्ये अकाउंटचं नाव आणि ग्रुप्स. आता अकाउंट तयार करताना या दोन गोष्टी आपल्याला तिथे लागतात. ऑलरेडी आपण ग्रुप सिलेक्शन केलेलं आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. बघा, प्रत्येकाचं आपण ग्रुप सिलेक्शन केलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे की टॅली मध्ये आपण जाणार आहोत. टॅली मध्ये आपल्याला हे अकाउंट काय करायचे, तयार करायचे. पण कुठं तयार करायचे, तर तुम्हाला याच्या पूर्वी प्रॅक्टिकल दिलं होतं. दोन कंपन्या तयार करायला लावल्या होत्या, तुमच्या नावाची आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या नावाची. त्यातले तुमची कंपनी, तुमच्या नावाची कंपनी पहिले ओपन करायची आणि त्याच्यामध्ये हे अकाउंट आपल्याला काय करायचे, तयार करायचे. ठीक आहे, तर जाऊ आपण. टॅली ओपन करायचे. डेस्कटॉपवर आपल्याकडे इथं टॅलीचा प्राइमचा आयकॉन आपल्याला दिसतोय, बरोबर आहे का नाही, है ना. त्यावर आपण काय करणार, डबल क्लिक करणार. बघा, डबल क्लिक करतो मी इथं. टॅली ओपन होत आहे. जसे ओपन होणार, बाय डिफॉल्ट आपण जी पहिली कंपनी तयार केली होती ती कंपनी आपल्या स्क्रीनवर इथं आलेली आहे. बघा, आली का, येते लक्षात. म्हणजे आता ओपन करायची गरज आहे का, मग तुम्ही म्हणाल आमची पण येईल का, बिलकुल येणार नाही. का, तर तुम्ही ज्या कॉम्प्युटरवर तयार केली तिथं पहिली कंपनी नव्हती, त्याच्या अगोदर कोणीतरी तयार केलेला होता. मग तुम्हाला इथून कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये जावं लागेल, त्याच्यामध्ये पहिली कंपनी बंद करावी लागेल आणि मग दुसरी कंपनी तुम्हाला काय करावं लागेल, ओपन करावं लागेल. क्रिएट नाही करायची, ओपन करायची. सिलेक्ट कंपनी ऑप्शन आपण बघणारच आहेत, दुसरी कंपनी सिलेक्ट कशी करायची. चला, आता टॅली मध्ये ही जी कंपनी तयार झालेली आहे, या कंपनीमध्ये दोन अकाउंट ऑटोमॅटिकली क्रिएट होतात. त्याच्या अगोदर पण तुम्हाला बोललो होतो. कोणकोणते अकाउंट तयार होतात, तर एक कॅश अकाउंट आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि कंपनी तयार झाल्यानंतर आपला गेटवे ऑफ टॅली कंपनी, गेटवे ऑफ टॅलीचा मेनू आपल्या स्क्रीन समोर आलेला असतो. आता हे खरोखर तयार झाले का नाही हे आपण बघू आपण. चला, त्याच्यासाठी आपल्याला जायचंय पुढे. बघा, इथे चार्ट ऑफ अकाउंट वर मी क्लिक करतोय. कुठून जायचं, चार्ट ऑफ अकाउंट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर जायचं. त्याच्यामध्ये इथं वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे, ग्रुप, वाउचर, त्यातलं लेजर ऑप्शन. आपल्याला लेजर अकाउंट बघायचे म्हणून लेजर. जसे मी गेलो इथं, इथं आपल्याला ग्रुप वाईज समरी तो दाखवतोय. ग्रुप वाईज समरी मध्ये हे जे बोल्ड झालेले हे ग्रुप्स आहे. आपण शिकलो का नाही, ग्रुप कॅपिटल, बँक, कॅश इन हँड आहे का नाही. आपल्याला लेजर वाईज समरी पाहिजे जसे असेल तर इथे F5 किंवा लेजर व्ह्यू याच्यावर क्लिक करा. बघा, जसे मी क्लिक केलं, आपले तयार झालेले जे अकाउंट्स आहे दोन, कॅश अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे दोन अकाउंट आपल्याला दिसता इथं. कोणाच्या अंडर तयार झालं, कॅश अकाउंट कॅश इन हँडच्या अंडर आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रायमरी अकाउंट आहे, बाय डिफॉल्ट अकाउंट. ठीक आहे, येते लक्षात, समजलं. मग आहे, मग दोन्ही अकाउंट तयार. चला जाऊ बाहेर. एस्केप की मी प्रेस करतो, बाहेर पडायचं असेल तर एस्केप की द्यायची. परत एकदा एस्केप की प्रेस करतो, पुन्हा बाहेर आलो. मग आता आपल्याला टॅली मध्ये
नवीन अकाउंट्स आपल्याला काय करायचे, तयार करायचे. ते नवीन अकाउंट तयार करण्यासाठी इथं हा क्रिएट ऑप्शन आहे बघा. तयार झालेले अकाउंट बघण्यासाठी काय, चार्ट ऑफ अकाउंट्स, आणि तयार करण्यासाठी क्रिएट. बघा या क्रिएटला मी काय करतो, इथं क्लिक करतो. जसे मी क्लिक केलं, क्लिक केल्यावर पुढचा मेनू आला, त्याच्यामध्ये लेजर ऑप्शनला मी क्लिक करतो. लेजर, बघा या लेजर मध्ये आता मला पहिलं अकाउंट तयार करायचं, कॅश अकाउंट. ऑलरेडी कॅश तर तयार आहे, बरोबर आहे का नाही? मग तयार करायची गरज आहे का ते? बिलकुल नाही. पण तरी पण मी काय करतो, या ठिकाणी त्याचं नाव टाईप करतो. ते होतंय का तयार, बघू बरं आपण. चला बघा इथं मी टाईप करतो नाव, कॅश अकाउंट. केलं टाईप, एंटर की प्रेस केली. जसं एंटर की प्रेस केली, जर नुसतं कॅश असं टाईप केलं असतं तर त्याने सांगितलं असतं हे डुप्लिकेट अकाउंट तयार झालेलं, ऑलरेडी एक्झिस्ट आहे. मी थोडस नाव बदललं, त्याचं कॅश अकाउंट असं नाव दिलं. बरोबर, पुढे अलाइस म्हणून कॉलम आहे, तिथं काहीही टाकायचं नाही. त्या ठिकाणी जर तुम्ही वेगळं काही नाव टाकलं, थोडक्यामध्ये बघा, तुम्हाला टोपण नाव असतं का नाही? कोणाचं ऋतुजा असतं, तिला राणी म्हणतात, आहे का नाही? तुम्ही कोणत्याही नावाने जरी हाक मारली तुम्हाला, तरी तुम्ही होच देणार आहे का नाही? तसं तिथं तुम्ही जर अजून एक नाव दिलं त्या कॅश अकाउंटला, आणि तुम्ही एंट्री करताना या दोन्हीपैकी कोणतंही एक नाव तुम्ही दिलं एंट्री करते वेळेस, तर तो ऍक्सेप्ट करणार आहे आणि तिथंच एंट्री जाणार आहे. आलं लक्षात? तर इथं कन्फ्युजन होतं, त्यामुळे डबल नाव द्यायचं नाही अकाउंटला कधीच. एंटर दिला. आता बघा अंडर ऑप्शन आला. या अंडर ऑप्शन मध्ये लगेच राईट साईडला मला इकडे ग्रुप दिसताय का, आपण जे शिकलो ग्रुप मागच्या बॅचेस मध्ये, त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे आणि अल्फाबेटिकली ग्रुपचे नावं आपल्याला दिसतात. इथं काही असं दिसत नाहीये प्रायमरी आणि सेकंडरी, सगळे एकाच वेळेस दिसतात. या कॅश अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यायचा कोणता, कॅश इन हँड. मग त्याच्यावर मी क्लिक करतो. जसे क्लिक केलं, सिलेक्ट झाला, एंटर दिला. मग एंटर दिल्यावर पुढच्या फील्डवर गेला, पुन्हा एंटर. आता तो विचारतोय आपल्याला ओपनिंग बॅलन्स. काय विचारतोय? ओपनिंग बॅलन्स. तुमच्याकडे काही कॅशचा बॅलन्स आहे का अगोदरचा? तर सध्या आपल्याकडे काहीच बॅलन्स नाही, म्हणून मी एंटर देतो. एंटर दिल्याबरोबर तो विचारतो ऍक्सेप्ट करायचं का. इथं यस म्हटलं तर आपलं अकाउंट काय होणार, तयार होणार. झालं का तयार? बरोबर, तयार झालं, सेव्ह झालं. यस म्हटलं तर सेव्ह झालं. बरोबर. आता पुढचं अकाउंट करायचं कॅपिटल अकाउंट. कोणतं करायचं? कॅपिटल. कोणत्या ग्रुपच्या अंडर आहे? कॅपिटल अकाउंट या ग्रुपच्या अंडर. चला मी या ठिकाणी मी काय करतो, त्याला टाईप करतो कॅपिटल अकाउंट. बघा केलं टाईप, एंटर. इथं काहीच द्यायचं नाही आपल्याला, पुन्हा एंटर. ओके. कॅपिटलला ग्रुप कोणता असतो? कॅपिटल अकाउंट. बघितलं होतं इतक्यात आपण. बघा कॅशच्या वरती कॅपिटल आहे का, तिथं क्लिक करा, एंटर द्या. पुढे गेला मेलिंग डिटेल. कॅपिटल कोणाचं असतं? प्रोप्रायटरचं असतं. प्रोप्रायटरला ऍड्रेस असतो का नाही? मग त्याचं तुम्ही नाव देऊ शकता, त्याचा ऍड्रेस देऊ शकतात, त्याचं स्टेट देऊ शकतात, त्याच्यानंतर कंट्री, पिनकोड, हे सगळी माहिती तुम्ही फिल करू शकता. तिथं करायची ही सगळी माहिती ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाही फिल केली तरी तो पुढे जाणार, लक्षात घ्या. पुन्हा एंटर दिला, त्याचा पॅन नंबर तुम्हाला देता येईल, है ना. पुन्हा एंटर दिला, ओपनिंग बॅलन्स विचारतोय, तो देता येईल. पण ओपनिंग बॅलन्स आपल्याकडे नाहीये, आहे का त्या प्रॉब्लेम मध्ये? नाही. ज्या प्रॉब्लेम मध्ये असेल त्यावेळेस आपण ओपनिंग बॅलन्स तिथे टाकू. बरं, एंटर देतो. एंटर दिल्यावर तो म्हणतो ऍक्सेप्ट करायचं का. मग मी इथे यस वर क्लिक करणार आणि अकाउंट काय करणार, सेव्ह करणार. आलं लक्षात? बघा पुढचं अकाउंट आहे मित्र विहार क्लब अकाउंट. आणि कोणत्या ग्रुपच्या अंडर आहे? सनरी क्रेडिटर. चला या ठिकाणी मी आता काय करतो, त्याचं नाव टाईप करतो, मित्र विहार क्लब अकाउंट. एंटर. इथं काहीच द्यायचं नाही, पुन्हा एंटर देतोय मी. कोणता ग्रुप घ्यायचा आहे? सनरी क्रेडिटर. बघा खाली बघा सनरी क्रेडिटर आहे का. क्लिक केलं मी इथं, एंटर. पुन्हा जो क्रेडिटर असतो ती सुद्धा व्यक्ती किंवा संस्थाच असते, बरोबर. त्याचं नाव आपण इथं टाकू, नाव तर बाय डिफॉल्ट येतच, तो काय भाग नाहीये, पण त्याचा ऍड्रेस पण आपल्याला टाकता येतो. तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष अकाउंटिंग कराल, तुम्हाला प्रत्येक डेटर क्रेडिटरचे ऍड्रेस टाकणे का. एक वेळेस प्रोप्रायटरचा नाही टाकला तरी चालेल,
पण त्याचं बिल जनरेट होणार आहे. त्याचं आपण एखादा डेटर असेल त्याला बिल देणार आहे, तर बिलावर ऑटोमॅटिक त्याचा ऍड्रेस आला पाहिजेत ना, त्याचे डिटेल आले पाहिजेत. बघा एंटर देतो, पुन्हा स्टेट टाकायचं, पिन कोड पोस्टल कोड टाकायचा. बघा पिन कोड टाकतो मी 422-103, एंटर दिला. पॅन ओपनिंग बॅलन्स नाहीये माझ्याकडे, मी एंटर देतो. ऍक्सेप्ट विचारतो, येस म्हणतो. झाले 3 अकाउंट माझ्याकडे तयार झालेले. पुढचं करायचं मला परचेस गुड्स. समजलं मग कसं अकाउंट तयार करायचं? हा, परचेस गुड्स. त्याला कोणता ग्रुप आहे? परचेस अकाउंट. आपण ग्रुप देऊन ठेवलेला आहे ऑलरेडी अगोदरच. पुढे जाऊन तुम्हाला ऑटोमॅटिक हे पाठ होणार आहे ग्रुप, त्यामुळे तुम्हाला ग्रुप सिलेक्शन करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा मी पुन्हा इथं नाव टाईप करतोय त्या ग्रुपचं, परचेस गुड्स अकाउंट, एंटर दिला. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल परचेस अकाउंट आपल्याकडे इथं आहे बघा, पण एवढ्या लिस्ट मधून शोधायचं म्हटल्यावर थोडं अवघड जातं का नाही? त्यापेक्षा तुम्ही जर या ठिकाणी पहिलं अक्षर जर टाईप केलं, पहिलं परचेसचं पहिलं अक्षर काय? पी. मग मी इथं पी टाईप केला. जसं पी टाईप केला, ही जी लिस्ट ऑफ ग्रुप्स जी लिस्ट होती ती लगेच शॉर्ट झाली की शॉर्ट का? कशी शॉर्ट झाली? तर ज्या ग्रुपच्या नावामध्ये पी हे अक्षर आहे तेवढेच ग्रुप तिथे शिल्लक राहिले बघा, आहे का? आणि प्लस फायदा अजून एक काय झाला बघा, ज्या ग्रुपची सुरुवात पी ने ते हायलाइट झाले, आहे का? येते का लक्षात? बघा कॅपिटल मध्ये पी आहे, डिपॉझिट मध्ये पी आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये पी आहे का नाही? ते राहिले, सगळे राहिले. पण काय कारण असं होतं की तुम्ही एखादं सेकंड जे नाव असतं त्या ग्रुपचं ते त्याचं पहिलं अक्षर तुम्ही टाईप करू शकतात, म्हणून या पद्धतीने ते येत. मग आता मी इथं परचेस अकाउंट निवडतो, म्हणजे मला सोपं झालं का नाही शोधणं, बरोबर? एंटर दिला. पुढे परचेस अकाउंट मध्ये तो टाइप ऑफ लेजर विचारतोय, तिथे मी जे काही डिफॉल्ट ऑप्शन आहे नॉट ऍप्लिकेबल तोच घेतो. पुढे बँकिंग डिटेल विचारतो, तिथं डिफॉल्ट घेतो. आणि बॅलन्सला गेलो तर ओपनिंगला, तिथं ओपनिंग बॅलन्स असेल तर टाका, अदरवाईज एंटर द्या. आणि मग नंतर ऍक्सेप्ट येस म्हणा. झालं. पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे डिस्काउंट पेड, आहे का नाही? कोणाच्या अंडर? इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. चला मी इथं टाईप करतो डिस्काउंट पेड, एंटर. पुन्हा मी डिस्काउंट पेड कशाच्या अंडर आहे? इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर. मग तुम्ही आय प्रेस करू शकता किंवा ई प्रेस करू शकता. पण आय प्रेस केलेला फायदा का राहील? तर ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नावाने जे ग्रुप आहे ते तुमचे हायलाइट होतील. काय होतील? हायलाइट. आय प्रेस केला मी इथं, बघा आय ने सुरू होणारे सगळे ग्रुप हायलाइट झाले आणि आय इन्क्लूड असणारे सगळे ग्रुप्स आपल्या लिस्ट मध्ये इथं अवेलेबल राहील. ओके, मग इथून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप मी निवडतो, पुन्हा एंटर दिला, पुन्हा एकदा एंटर आणि ऍक्सेप्टच्या वेळेस इथं मी काय म्हणणार? येस म्हणणार. तुम्ही जर नो म्हटलं तर तो पुन्हा पहिल्या पोझिशनला येईल. लक्षात घ्या, काही जर चूक झालेली असेल तर याच्या ऐवजी काय म्हणा? नो म्हणा. ठीक आहे. पुढचं बघा, कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्डला ग्रुप कोणता? इनडायरेक्ट इन्कम. कोणता ग्रुप आहे इथं? इनडायरेक्ट इन्कम. चला मी इथं टाईप करतो कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड अकाउंट, एंटर दिला. कोणता आहे? इनडायरेक्ट इन्कम. मग मी काय प्रेस करायचं इथं? आय. बघा मी आय प्रेस करतो. याच्यात बघा इथे इनडायरेक्ट इन्कम आहे का? क्लिक केलं, सिलेक्ट केलं, एंटर दिला. बाकी ठिकाणी एंटर बॅलन्स, ओपनिंग बॅलन्सला पण एंटर देतो. ऍक्सेप्ट यस म्हटलं इथं मी, झालं माझा तो पण अकाउंट सिलेक्ट तयार झालं. पुढे लँड अँड बिल्डिंग कोणत्या ग्रुपच्या अंडर आहे? फिक्स ऍसेट आहे ना. मग मी इथं टाईप करतो लँड अँड बिल्डिंग, एंटर दिला. टाईप करतो आता लँड अँड बिल्डिंग, एंटर. ग्रुप कोणता आहे? फिक्स ऍसेट. मग काय अक्षर टाईप करायचं? एफ. बघा मी एफ टाईप करतो, एफ टाईप केला. फिक्स ऍसेट आलं. एकच ग्रुप आहे बघा, एफ हे कॅरेक्टर असणारा एकच ग्रुप आहे, त्याच्यामुळे तो एकच राहिला तिथे. एंटर मी प्रेस करतो, बघा एंटर दिला.
नावाच्या ठिकाणी ऍड्रेसच्या ठिकाणी एंटर द्या, बाकी ठिकाणी ओपनिंग बॅलन्सला आला एंटर देतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं माझा तो पण ग्रुप काय झाला, सबमिट झाला. पुढचा आहे बघा बँक ऑफ इंडिया अकाउंट. कोणत्या ग्रुपच्या अंडर येतो, बँक अकाउंट ह्या ग्रुपच्या अंडर आहे. मी इथे टाईप करतो बँक ऑफ इंडिया अकाउंट, बँक ऑफ इंडिया अकाउंट, एंटर. बँकच्या अंडर आहे म्हणून बघा एक नंबरला बघा बँक अकाउंट, मी इथे सिलेक्ट करतो डायरेक्ट. आता बँकेचं अकाउंट जसं जसं अकाउंट तयार होईल ना तसं इथले ऑप्शन बदलता बरं. हे बँकेचं अकाउंट येतं, त्याने सांगितलं का अकाउंट होल्डरचं नाव काय आहे ते द्या, अकाउंटचा नंबर काय आहे, IFSC कोड काय आहे, स्विफ्ट कोड काय आहे, बँकेचं नाव काय आणि ब्रँच काय आहे का नाही, या सगळ्या गोष्टी त्याने मागितल्या. ह्या माझ्याकडे उपलब्ध नसेल तर हे ऑप्शनल फील्ड असल्यामुळे एंटर 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 मी देतोय, बाकी ठिकाणी बँकेचा ऍड्रेस पण इथं आपल्याला टाकायला लावतो तो बघा, आहे का. पुन्हा एकदा एंटर दिला, बॅलन्सला आलो तिथे एंटर दिला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं माझा अकाउंट काय झालं, तयार झालं. पुढे ट्रॅव्हलिंग अकाउंट, त्याला ग्रुप कोणता, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मी इथं टाकतो तो ट्रॅव्हलिंग अकाउंट बघा, ट्रॅव्हलिंग अकाउंट एंटर दिला. कोणता ग्रुप आहे त्याला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इथून निवडतो, माझ्याकडे आहे इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, एंटर 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 आणि ऍक्सेप्ट करून मी काय करतो त्याला सेव्ह करतो. पुढचा आहे प्लांट अँड मशिनरी, कोणत्या ग्रुपच्या अंडर येणार आहे, फिक्स ऍसेट, बरोबर. इथं टाईप करतो मी प्लांट अँड मशिनरी, एंटर. फिक्स ऍसेटच्या अंडर मग मी एफ प्रेस करतो बघा, एफ. तसा एफ प्रेस केला, फक्त एकच तिथं राहिलेलं आहे फिक्स ऍसेट, बरोबर का. बॅकला जातो मी पुन्हा एकदा, मला इथं एफ प्रेस करणं कंपल्सरी आहे कारण की इथं ते ग्रुपच दिसत नाही बघा मला सिलेक्ट करायला. एक तर या ॲरोला क्लिक करून खाली जावं लागेल किंवा मला ते पहिलं अक्षर काय करावं लागेल, इथं टाईप करावं लागेल. मग मी टाईप करणं पसंत केलं आणि तो ग्रुप काय केला, सिलेक्ट केला, बाकी ठिकाणी एंटर एंटर देतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं माझा हा पण ग्रुप काय झाला, तयार झाला, बरोबर आहे का. अकाउंट तयार करायचं समजलं. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ग्रुपच्या अंडर येणारे अकाउंट पहिल्या स्क्रीनवर होते, ते सगळे मी तुम्हाला दाखवले आहे का नाही. आता तुम्हाला समजलं, मी पूर्ण 30 ते 30 31 ग्रुप काही तयार करत नाही, मी ते तयार करून घेतो आहे का. फास्ट मध्ये आपण तयार करून घेऊ. ड्रॉइंग अकाउंट, एंटर. कॅपिटलच्या अंडर घेतलं, ड्रॉइंग अकाउंट कोणाच्या अंडर येतं, कॅपिटल. बघा दुसरं आहे बॅड डेप्स, बघा मी फास्ट तयार करतो थोडस. बघा इथं सगळ्यात महत्वाचं कंट्रोल ए, ग्रुप निवडला का सगळ्या बाकीच्या ठिकाणी एंट्री एंटर देत बसा, कारण की पुढे मला काही द्यायचंच नाही ना, ग्रुप नंतर द्यायचंय का. त्याच्याऐवजी मी डायरेक्ट कंट्रोल ए जर दिला तर डायरेक्ट सेव्ह होतो, पुढच्या फील्डवर जात बसत नाही. मग मी कंट्रोल ए की प्रेस करतो. बघा पुढचं टाईप केलं क्रेडिटर्स, त्याचा ग्रुप घेतला, कंट्रोल ए दिला, परत प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याचा ग्रुप घेतला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल ए, गाडगे अँड पाटील त्याचा ग्रुप घेतला, सनरी डेटर्स कंट्रोल ए, त्याचं नंतर कॅरेज आउटवर्ड त्याचा पण ग्रुप निवडला मी, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल ए, म्युन्सिपल टॅक्स त्याचा पण ग्रुप घेतला मी, कंट्रोल ए दिला, किर्लोस्कर कंपनी अकाउंट. बघा मी फास्ट करतोय, कंट्रोल ए ने सेव्ह करतोय त्याला, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सनरी डेटरच्या अंडर कंट्रोल ए, गोल्ड अकाउंट. मला तिथं तर ते अकाउंट लागणार आहे म्हणून मी करतोय पटपट. बघा वेजेस अकाउंट, इनडायरेक्ट डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर सेव्ह केलं, पॉवर चार्जेस डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर कंट्रोल ए, फॅक्टरी एक्सपेन्सेस कंट्रोल ए, हिटिंग अँड लाइटिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल ए, इम्पोर्ट ड्युटी डायरेक्ट एक्सपेन्सेस. जर सेम ग्रुप असेल तर परत निवडायची गरज पडत नाही, कंट्रोल ए. आफ्टर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल ए, सेल्स गुड्स याला सेल्स अकाउंट आहे मग मी सेल्स निवडतो. बघा सेल्स कंट्रोल ए, रॉयल्टी अँड प्रोडक्शन डायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल ए, कॅरेज इनवर्ड कंट्रोल ए,
पोस्टेज अँड टेलिग्राम त्याला पण कंट्रोल ए दिला आणि टेलिफोन चार्जेस कंट्रोल ए, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जनरल कंट्रोल ए. माझे अकाउंट काय झाले, तयार झाले सर्वच्या सर्व. मी सर्व तयार करत बसलो असतो एकदम स्लोली तर टाइम लागला असता. आता आपल्याला यातून बाहेर पडायचं. मग बाहेर पडण्यासाठी कोणती की, एस्केप की. चला एस्केप की मी प्रेस करतो. जसंही प्रेस केलं इथं ऑप्शन येतो क्विट करायचं का बाहेर पडायचं का विचारतो, आहे का नाही. मग त्याला यस म्हणायचं. इथं बघा यस वर क्लिक करायचं तो बाहेर येईल. पुन्हा एकदा मला गेट ऑफ टॅलीला जायचं, पुन्हा एस्केप द्या. गेट ऑफ टॅलीला आपण आलेलो आहोत. आलं का. आता आपल्याला काय झालंय, पोस्टेज अँड टेलिग्राम या खात्याला चुकीचा ग्रुप सिलेक्ट झालाय. काय झालाय, चुकीचा ग्रुप सिलेक्ट झाला. तुम्ही इथं काय बघितलं नाही, मी फास्ट क्लिक करत होतो त्यामुळे मला समजलं का बा. आणि मी मुद्दाम चुकवला. पण का चुकवला, आपल्याला पुढच्या गोष्टी शिकायच्या आहे ना, आहे का. चुकलं नाही तर मग बाकीचे ऑप्शन कसे शिकणार आपण. ठीक आहे. मग त्याच्यात दुरुस्ती आपल्याला करायची आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी ऑप्शन काय आहे, क्रिएटच्या खाली बघा अल्टर ऑप्शन आहे का, आहे ना. त्याला मी क्लिक करतो, एंटर दिला. इथून लेजर ऑप्शन निवडतो कारण की आपण लेजर अकाउंट तयार केले. लेजर ऑप्शन निवडला. ओके. त्याच्यामध्ये कशात बदल झाला, पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये. म्हणून पोस्टेज अँड टेलिग्राम बघा सगळी लिस्ट आली बघा आपण तयार केलेली, आली का. इथे कॅश अकाउंट 2-3 वेळेस आलं बघा, आहे का. मग पोस्टेज अँड टेलिग्राम मी निवडलं. जसंही निवडलं पोस्टेज अँड टेलिग्रामला डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप निवडला गेलेला आहे. कोणता आहे, डायरेक्ट एक्सपेन्स. तो काय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एंटर देतो. पुन्हा त्या ऑप्शन पर्यंत जायचं. लिस्ट ऑफ लेजर दाखवतो तो. त्यातून नवीन ग्रुप तुम्ही सिलेक्ट करा. बघा मी सिलेक्ट केला, एंटर दिला. पुन्हा एंटर 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 द्या. ऍक्सेप्ट विचारतो तो, तिथं यस वर क्लिक करा. झाला माझा पोस्टेज अँड टेलिग्राम हा ग्रुप काय झाला, बदल झाला. त्याचा ग्रुप चेंज झाला. बाहेर पडा, एस्केप की प्रेस करतो. पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करा. पुन्हा आपण कुठं आलो, गेट ऑफ टॅली मध्ये आलेलो आहोत. बरोबर. मग आता अकाउंट तयार झाले का नाही ते बघू. बघायला पाहिजे का नाही अकाउंट तयार झाले का नाही. कुठून बघतो बरं आपण सुरुवातच तिथूनच केली. अकाउंट क्रिएटेड आहे का नाही ते बघण्यासाठी आपण कुठे गेलो, चार्ट ऑफ अकाउंट. बघा त्याच्याच खाली ऑप्शन आहे चार्ट ऑफ अकाउंट, आहे का. त्याला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं लेजर ऑप्शन मी निवडतो. लेजर ऑप्शनला क्लिक केलं बघा, आहे ना. मग आता तो काय करतोय, आपल्याला हे जे अकाउंट दाखवले बघा इथं टोटल 37, अजून खाली 37. तो काय करतो, कोणत्या ग्रुपच्या अंडर आहे बघा. पहिले मेन ग्रुप करंट ऍसेट, त्याच्या अंडर बँक अकाउंट. बँकच्या अंडर एक अकाउंट ओपन झाले बघा, आहे. कॅशच्या अंडर 2 अकाउंट ओपन झाले, आहे का. डिपॉझिटच्या अंडर नाहीये. लोनच्या अंडर, स्टॉक इन हँड याच्या अंडर पण नाहीये. खाली जाऊ आपण डाऊन एरो कीने बघा. आता डाऊन एरो कीने किती जाणार, मी डायरेक्ट पेज डाऊन प्रेस करतो. पेज डाऊन म्हणून स्क्रीनवर की असते, तिला मी प्रेस करतो बघा. डायरेक्ट खाली गेला शेवटच्या याला. परत एकदा पेज डाऊन केल्यानंतर तो पुढचा स्क्रीन आणेल, हा पूर्ण गायब करेल. आला, आहे का. परत पेज डाऊन प्रेस केलं. आता सगळ्यात शेवटी आला बघा, सेल्स अकाउंट सगळ्यात शेवटचा अकाउंट आहे. आलं लक्षात. तर इथं बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर बघा सगळ्यात जास्त ग्रुप या 2 ग्रुप, या सगळ्यात जास्त अकाउंट या 2 ग्रुपच्या अंडर ओपन झाले का नाही बघा बरं. इनडायरेक्टच्या अंडर 1 2 3 4 5 6 7 8 आणि डायरेक्टच्या अंडर 1 2 3 4 5 6 7 8 8 अकाउंट. बरोबर. आता वरती येऊ आपण. परत वरती यायचं, पेजअप की प्रेस करतो मी. तुमच्या कीबोर्डवर पेजअप की असते बघा, लक्षात घ्या. पुन्हा पेज डाऊन की प्रेस केली, पेजअप की प्रेस करतो मी आणि वरती येतो. आलो पहिल्या पोझिशन. आता या ठिकाणी मला हे ग्रुप दिसायला नकोय, फक्त माझे अकाउंट दिसायला पाहिजे. इथं ऑप्शन आहे बघा, लेजर वाईज, आहे का नाही. त्या लेजर वाईज वर क्लिक केलं तुम्ही तर तुमचे लेजर वाईज दिसतील आणि ग्रुप त्याच्या समोर दिसतील बघा. इथं हे तुमचे अकाउंट आहे ना, आणि त्याच्या समोर कोणता ग्रुप कोणाला निवडला ते पण आपल्याला दिसतं.
इथे लक्षात, आपण ग्रुप योग्य ते दिले का? फक्त आता इथे एक लक्षात घ्या, आपल्या प्रॉब्लेम प्रमाणे इथं अकाउंट नाही येणार, तिथं अल्फाबेटिकली येते. कसे आले? अल्फाबेटिकल. बॅड डेज, बँक, कॅपिटल, कॅश, कॅरेज, आहे का? बघ खाली पेज डाऊन ने जातो मी, पेज डाऊन की प्रेस करतो बघा, खालचे अकाउंट पण दिसतात. टोटल 33 अकाउंट्स आपल्याला तो दाखवतोय. किती दाखवतोय? 33. तुम्ही म्हणाल आमच्या प्रॉब्लेम मध्ये 31च हो, तिथं 33 कसं दाखवतो? हे बघ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक असतं का नाही एक्स्ट्रा, बरोबर? हे 32 पाहिजे. कॅश अकाउंट आपण एक एक्स्ट्रा तयार केले, दोनदा तयार केले, आहे का? बघा वरती दिसेल तुम्हाला. आता मी वरती येतो, पेज अप की प्रेस करतो, इथं पेज अप की प्रेस करतो बघा, वरती आलो, परत वरती आलो. आता तुम्हाला इथं दिसेल बघा, कॅश अकाउंट दोनदा आहे, डबल. आपण काय करू? दोनची गरज आहे का आपल्याला? बिलकुल नाही, एक काढून टाकू, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय? डिलीट करायचं. मग याच्यासाठी मला पुन्हा गेटवे ऑफ टॅलीला यावं लागेल. मी एस्केप की प्रेस करतो, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो. इथं सुद्धा आलो आपण. कुठं आलो? गेटवे ऑफ टॅली या मेनू मध्ये आलो. कोणतंही काम सुरू करायचंय गेटवे ऑफ टॅली पासूनच सुरू होतं. मेन ऑप्शन तिथं जा. मग डबल झालेलं जे कॅश अकाउंट आहे ते मला डिलीट करायचं. मग इथं कुठे डिलीट पर्याय दिसतोय तुम्हाला? नाही. आपल्याला डिलीट करायचं असेल तर त्याच्यासाठी जावं लागतं अल्टर ऑप्शन. कोणत्या? अल्टर. जे आपण बघा मागचं एक अकाउंट काय केलं आपण? एडिट केलं, त्याचा ग्रुप बदलला, आहे का? तसं तुम्हाला जावं लागेल. मग मी अल्टरला इथं क्लिक करतो, लेजर ऑप्शनला क्लिक करतो आणि कॅश कोणतं? या दोन्ही पैकी एक. मग हे पहिलं जे आहे त्याचं ते मी डिलीट करतो, त्याला सिलेक्ट केलं, बघा झालं ओपन. आता करायचं काय? डिलीट. त्याच्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट आहे अल्टर डी. काय प्रेस करायचं? अल्टर डी. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. तुम्हाला अल्टर डी हेच की कॉम्बिनेशन प्रेस करणं कंपल्सरी आहे. बघा प्रेस केलं, जसे अल्टर डी मी प्रेस केला, तो सांगतोय डिलीट करायचं का? एकदा कन्फर्म करतो आपल्याकडून. डायरेक्ट डिलीट करून नाही टाकत. आपण म्हटलं इथं यस, तर तो ते अकाउंट काय करेल? डिलीट करेल. बघा या ठिकाणी आता एकच अकाउंट दिसतंय का? समजलं? काय ऑप्शन आहे डिलीट करण्यासाठी? अल्टर डी. ते अकाउंट अल्टर करायचं, एडिटिंग स्टेजला जायचं आणि एडिटिंग स्टेजला गेल्यानंतर तिथं अल्टर डी ही कमांड आपण द्यायची. ओके, एंटर दिला. चला बाहेर पडतो, एस्केप की प्रेस करतो, बाहेर येतो. मी गेटवे ऑफ टॅली मध्ये आपला आलेलो आहोत, आहे का? झाले, आपले अकाउंट तयार झाले. ज्या काही दुरुस्ती होत्या त्या झाल्या, ज्या डबल अकाउंट होते ते डिलीट झाले, आहे का नाही? या सगळ्या गोष्टी आपण शिकलो ना. आता आपल्याला काय करायचं? महाराजा इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ओपन करायची व त्यात नवीन अकाउंट तयार करायचं. मग त्या ही बंद करावी लागेल का नाही? मी तुम्हाला सांगितलंय, लक्षात घ्या. पहिले आपण ओपन असलेली कंपनी बंद करायची, मग दुसरी ओपन करायची. डायरेक्ट तुम्हाला कंपनी ऑप्शन मध्ये सिलेक्ट कंपनी ऑप्शन असतो, पण डायरेक्ट सिलेक्ट करायची नाही. बघा मी कंपनीला मी इथं क्लिक करतो, कंपनी ऑप्शनला. बघा कंपनी ऑप्शनला क्लिक केलं, पहिले मी त्याला शट करतो. तो विचारतो कोणती शट करायची? मी जिंदाल स्वा कंपनी निवडलं. तो सांगतोय खरोखर करायची, यस म्हटलं, आलं. आणि मग तुमच्याकडे इथे सिलेक्ट कंपनी मेनू ऑटोमॅटिक येतो. ऑटोमॅटिक तुम्हाला सिलेक्ट कंपनी पर्याय निवडावा लागत नाही अगोदरची कंपनी बंद केल्यानंतर. आणि तुमच्याकडे तयार असणाऱ्या सगळ्या कंपन्या तुम्हाला इथे दिसतात. त्यातून तुम्ही महाराजा इलेक्ट्रॉनिक्स निवडा, जी ओपन करायची ती क्लिक करा. बघा आली महाराजा इलेक्ट्रॉनिक्स, तिचा प्रॉपर फायनान्शियल इयर आला या ठिकाणी. समजलं? म्हणजे तुम्हाला माझ्याकडे जसं पहिली कंपनी बाय डिफॉल्ट आली का, तर ती पहिली तयार होती या कॉम्प्युटरवर म्हणून आली. तुमच्याकडे तसं होणार नाही. तुम्हाला पहिले हा पर्याय वापरावा लागेल, कंपनीमध्ये जाऊन शट कंपनी करावा लागेल, ती कंपनी बंद करायची आणि बंद करून झाल्यानंतर सिलेक्ट कंपनी ऑप्शन आला का त्यातून तुम्हाला तुमची कंपनी ओपन करता येईल. ओके, आता आपण या सगळ्या ऑप्शन्स आपण शिकलो आहोत. महाराजा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत, परंतु ते मला नाही करायचे, ते तुम्हाला करायचे. ते होमवर्क साठी आहे. तुम्हाला वाटलं सर आता तयार करून देतील, तसं काय होणार नाही.
तुम्हाला होमवर्क साठी बरोबर. होमवर्क म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही कंपन्यांमध्ये तुम्ही सगळे अकाउंट तयार करा, म्हणजे अकाउंट क्रिएशनची प्रॅक्टिस तुमची होईल. ठीक आहे. मग आज आपण या टॉपिक मध्ये आज इथेच थांबू. काय काय शिकलो बघा आपण, बघा बरं एकदा. नवीन तयार केलेली कंपनी मध्ये आपोआप तयार होणारे अकाउंट आपण सुरुवातीला बघितले. नवीन अकाउंट तयार करायचे शिकलो. क्रिएट न्यू अकाउंट, डिस्प्ले क्रिएटेड अकाउंट, चार्ट, नवीन तयार झालेले जे अकाउंट आहे ते आपण कसे बघायचे ते बघितलं. बरोबर. अल्टर अकाउंट, अकाउंट मध्ये बदल करायचं, काही चुकलं असेल तर त्यात बदल करता येईल. किंवा तुम्ही डेटर क्रेडिटरचे जे अकाउंट तयार केले त्याला ऍड्रेस टाकायचा आहे, फोन नंबर टाकायचा आहे, त्या गोष्टी तुम्हाला ह्या अल्टर ऑप्शनने जाऊन करता येतील. आणि तयार केलेल्या अकाउंट मधील नको असलेले अकाउंट डिलीट करायचं पण शिकलो. जे डबल अकाउंट झालं होतं कॅशचं त्यातलं एक काढून टाकेल. ठीक आहे, समजलं येईल करता. मग तुमच्याकडून जर अशी चूक झाली तर तुम्ही ते डिलीट करू शकतात. बरं, अशा पद्धतीने आजचा हा टॉपिक आपण इथं संपवतोय. आज आपण इथं थांबतो.